आज सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा लक्षणीय बदल दिसून आला आहे. सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेलं युद्ध तर सुरूच आहे. तुम्ही सुद्धा सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत, ज्यामुळे आज सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. तर सोनं आणि चांदीच्या किमती किती कमी झाल्या आहेत आणि वाढल्या आहेत, आणि येत्या काळामध्ये सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग होईल हे जाणून घेऊया. ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देऊ इच्छिते. तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या सध्याच्या किमती आणि सोनं आणि चांदीच्या किमती किती कमी होऊ शकतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सोनं कधी स्वस्त होईल, गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम वेळ कधी येईल, याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही येत्या काळामध्ये सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळी योग्य माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. पुढे जाण्यापूर्वी माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला बाजारामध्ये नक्की सोन्याची किंमत काय असावी असं वाटतं? तुम्ही खाली नक्की सांगा. जर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला लगेचच नवीनतम सोने आणि चांदीचे दर कळतील. आजचे सध्याचे सोनं आणि चांदीचे दर काय आहेत? भारतीय सराफ बाजारानुसार आजचे चांदीचे दर जाणून घेऊया. आज 1 ग्रॅम चांदीची किंमत 267 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीची किंमत 2136 रुपये आहे. तर 10 ग्रॅम चांदीची किंमत 2670 रुपये आणि 100 ग्रॅम चांदीची किंमत 26,700 आहे. आणि आज 1 किलो चांदीची किंमत 2,67,000 आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या लक्षणीय घसरणीनंतर चांदीच्या किमतीमध्ये प्रति किलोग्रॅम 2,000 रुपयांची किंचितशी वाढ आज झालेली आहे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये चांदी 20,000 रुपयांनी प्रति किलोग्रॅमने घसरली आहे. इराण इस्रायल युद्धाचा सोनं आणि चांदीवरील परिणाम हळूहळू कमी होत आहे. आता वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येत्या काळात सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग होईल हे जाणून घेऊया. प्रथम जर मी आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलली तर सोन्याच्या किमतीमध्ये थोडीशी वाढ दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोनं $5,150च्या आसपास व्यवहार करत आहे. चांदी देखील सुमारे $2ची वाढ पाहू शकते, तर चांदी $83च्या आसपास फिरत आहे. कॉमिक्स फ्युचर्समध्ये सोनं आणि चांदी दोन्हीही मजबूत दिसत आहे. याचा अर्थ असा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या थोडीशी सकारात्मक भावना आहे. तेल बाजारामध्ये आज थोडीशी घसरण झाली आहे. ब्रेट क्रूड तेल $80 ते $81च्या आसपास फिरत आहे आणि कच्चं तेल $74 आसपास व्यापार करत आहे. अमेरिकन शेअर बाजाराबाबत काल लक्षणीय घसरण झाली होती, परंतु आज थोडीशी सुधारणा दिसून येत आहे. NSD, डाऊ जोन्स आणि S&P 500 निर्देशांक सकारात्मक व्यवहार करत आहेत. प्लॅटिनम आणि पॅलेडियममध्येही वाढ दिसून येत आहे. आता काही महत्त्वाच्या अमेरिकन आर्थिक आकडेवारीवर चर्चा करूया. अमेरिकेतील ADP नॉन फॉर्म एम्प्लॉयमेंट चेंज डेटा सुमारे 500च्या अपेक्षेच्या तुलनेत 63,000वर आला. हा डेटा अपेक्षेपेक्षा थोडा चांगला होता. अंतिम सेवा PMI 51.7वर आला, जो अपेक्षेपेक्षा थोडा कमी आहे. एकूणच अमेरिकेचा डेटा मिश्रित आहे आणि बाजाराने त्यानुसार प्रतिक्रिया दिली आहे. आता जागतिक सुवर्ण परिषदेकडून खूप महत्त्वाचा डेटा आला आहे. जानेवारीमध्ये जगभरातील मध्यवर्ती बँकांनी एकूण फक्त 5 टन सोनं खरेदी केलं. सरासरी मध्यवर्ती बँका दरमहा सुमारे 27 टन सोने खरेदी करतात. तथापि जानेवारीमध्ये फक्त 5 टन खरेदी करण्यात आली आहे. याचं एक कारण जानेवारीमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये उच्च अस्थिरता आणि अनेक देशांमध्ये सुट्टीचा हंगाम असल्याचं मानलं जातं. तथापि जागतिक सुवर्ण परिषदेचा असा विश्वास आहे की जगभरामध्ये चालू असलेल्या भूराजकीय तणावामुळे मध्यवर्ती बँकांची खरेदी सुरू राहू शकते. देशाबद्दल बोलायचं झालं तर मलेशियाच्या बँकने नेगाराने जवळजवळ 3 टन सोनं खरेदी केलं. 2018 नंतरची ही पहिली खरेदी होती. जानेवारीमध्ये उझबेकिस्तान सर्वात मोठी खरेदीदार होता. त्याने जवळजवळ 9 टन सोनं खरेदी केलं. दरम्यान काही देशांनीही सोनं विकलं आहे. रशियाने 9 टन, कझाकस्तानने
1 टन आणि बल्गेरियनने जवळजवळ 2 टन सोनं विकलं. आज भारतीय सराफ बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याची सध्याची किंमत आपण जाणून घेतोय. 18 कॅरेट सोन्याची सध्याची किंमत प्रति ग्रॅम 13,100 आहे. 10 ग्रॅमची किंमत ही 1,31,000 आहे. मंडळी, आज 22 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत काय आहे? जगभरातील वाढत्या भूराजकीय तणावांवरती आपण चर्चा करतोय. वृत्तानुसार अमेरिकेने श्रीलंकेजवळ एक इराणी जहाज बुडवलं, ज्यामध्ये अनेक इराणी सैनिक ठार केले. शिवाय अमेरिकन सैन्याने म्हटलं आहे की त्यांनी 20हून अधिक इराणी नौदल जहाजे नष्ट केली आहेत किंवा बुडवली आहेत. दरम्यान तुर्कीकडे लक्ष केलेले इराणी क्षेपणास्त्र नाटोने अडवल्याचं वृत्तही समोर आलं आहे. यावरून असं दिसून येतं की हा संघर्ष हळूहळू वाढतच आहे. पूर्वी हा संघर्ष अमेरिका, इस्रायल आणि इराणपुरताच मर्यादित होता, पण आता तुर्की आणि नाटो देखील यात अडकले आहेत. जरी नाटोने सध्या केवळ त्यांच्या सदस्य देशांचे रक्षण करण्यासाठी क्षेपणास्त्रे रोखली आहेत, परंतु जर हा तणाव आणखी वाढला तर त्याचा थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या बाजारपेठेवर नक्कीच होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयस्थाने शोधण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढते. आता सोन्याबद्दल जिओजित ग्रुपच्या दृष्टिकोनावरती चर्चा करूया. जिओजित ग्रुपचा असा विश्वास आहे की सोनं अल्पावधीत काही प्रमाणामध्ये रेंज बाउंड राहू शकतं. तथापि मध्यम आणि दीर्घकालीन काळामध्ये सोन्याचा अंदाज सकारात्मक राहतो. त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $880 हा एक मजबूत आधार म्हणून ओळखला आहे. जर सोनं या पातळीपेक्षा खाली आलं तर घसरण तीव्र होऊ शकते आणि किंमत $4,600 पर्यंतही पोहोचू शकते. तथापि जर वरचा कल असाच राहिला तर सोनं $5,240 ओलांडलं तर तेजी आणखी वाढू शकते आणि किंमत जी आहे ती $5,400 पर्यंतही पोहोचू शकते. म्हणूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची श्रेणी अंदाजे $4,650 ते $595 पर्यंत असण्याचा अंदाज वर्तवला आहे. जर आपण भारतीय बाजाराबद्दल म्हणजेच MCX बद्दल बोललो तर त्यांनी 1,57,000 ही एक अतिशय महत्त्वाची पातळी म्हणून ओळखली आहे. जर सोनं या पातळीपेक्षा खाली गेलं तर घसरण 1,44,000 पर्यंत वाढू शकते. जर ती त्या पातळीपेक्षाही कमी झाली तर किंमत 1,34,000 पर्यंत पोहोचू शकते. तथापि जर 1,57,000च्या वर राहिलं तर तेजीची शक्यता वाढते आणि किंमत 1,70,000 नंतर 1,81,000 आणि अगदीच 2 लाखांपर्यंतही पोहोचू शकते. मंडळी, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जेव्हा जेव्हा $, 2,000 किंवा 6,000 असे मोठे लक्ष दिले जाते तेव्हा ते तात्काळ लक्ष नसतं, ते संपूर्ण वर्षासाठी आणि दीर्घ कालावधीसाठी असतं. तथापि नवीन गुंतवणूकदार अनेकदा आज सोनं खरेदी करण्याची आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या लक्ष्याची अपेक्षा करण्याची चूक करतात. जर किंमत थोडीशीही कमी झाली तर लोक घाबरतात आणि विक्री करतात, ज्यामुळे नुकसान होतं. म्हणून हे नेहमीच समजून घेणं महत्त्वाचं आहे की बाजार चढ उतार होतो, कधी ते वाढतं कधी ते घसरतं. म्हणून नेहमीच शहाणपणाने आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतल्यानंतरच गुंतवणूक करावी. मंडळी, सध्याची परिस्थिती अशी आहे की सोनं आणि चांदीच्या किमती अल्पावधीमध्ये चढ उतार होऊ शकतात. तथापि मध्यम आणि दीर्घकालीन सोन्याचा ट्रेंड अजूनही सकारात्मक मानला जातो. तसेच आजच्या 22 कॅरेट सोन्याच्या नवीनतम किमती आपण जाणून घेऊयात. भारतीय सराफ बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत ही 15,800 आहे आणि 10 ग्रॅमची जी किंमत आहे ती आहे 1,58,000 आणि गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या लक्षणीय घसरणीनंतर आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे, ज्यामुळे ते प्रति 10 ग्रॅम 1,000 रुपयांनी महाग झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तणाव असूनही गेल्या 2 दिवसांमध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे आणि बाजाराला आशा आहे की इराण-इस्रायल युद्धावर लवकरच तोडगा निघेल. आता आजचे 24 कॅरेट सोन्याच्या किमती आपण जाणून घेतोय. त्यापूर्वी मी तुम्हा सर्व ग्राहकांना सल्ला देऊ इच्छिते की त्यांनी खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या खरेदीची नेहमी तपासणी आणि पडताळणी करावी. तसेच तुम्ही खरेदी केलेलं कोणतंही सोनं किंवा चांदी हॉलमार्क केलेलं आहे की नाही याची खात्री करावी, कारण यामुळे सोनं आणि चांदीची शुद्धता ओळखण्यास मदत होते. तसेच कृपया लक्षात ठेवा की या व्हिडिओमध्ये सोनं आणि चांदीचे घाऊक किमती दाखवल्या आहेत, म्हणून तुम्हाला सोनं आणि चांदीच्या किमतींवरती 3% GST आणि प्रक्रिया शुल्क भरावे लागतात.
आज 24 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत जी आहे ती आहे 16,255. 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोन्याची किंमत जी आहे ती आहे 1,62,550 रुपये. आज पुन्हा एकदा 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसत आहे आणि सोनं प्रति 10 ग्रॅम 1,000 रुपयांनी महाग झालं आहे. तथापि इराण इस्रायल करारानंतर लवकरच सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घट होण्याची सुद्धा शक्यता आहे. धन्यवाद.